नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरमध्ये आज बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचे नवीन महिना म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026चे महत्त्वाचे असे प्रश्न जे 2026 आणि 2025 मध्ये घडलेले आहेत. असे सर्व प्रश्नाचे एक रिव्हिजन आपण खूप छान पद्धतीनं करत असतो. नक्कीच तुम्हाला रोज सकाळी हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन जो आहे तो खूप छान पद्धतीने तुम्हाला होत आहे. ओके. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ असेल. रोज न चुकता बघत जावा आणि नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जे नवीन असतील विद्यार्थी आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरायचं नाही. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी जो आपलं नादवरचं पुस्तक मार्केटमध्ये सध्या खूप चर्चेत आहे. नक्कीच तुम्हाला जर जी-केला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी मार्क पाहिजे असतील, तर तुम्ही ह्या पुस्तकाचं उजळणे, रिव्हिजन करू शकता. 9,900 प्लस 18 ते 24 मध्ये घडलेले जेवढे पण प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये मी केलेला आहे. घरपोच पाहिजे असेल पुस्तक हे ₹270 तुम्हाला भेटून जाईल. या नंबरला मला WhatsAppला मेसेज करायचा किंवा दुकानात जाऊन प्रत्येक दुकानामध्ये चौकशी करा. दुकानात जाऊन अगोदर घ्या. तुम्हाला 5-6 दिवस अगोदर तुम्हाला पुस्तक भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला दुकानात लवकर भेटेल आणि तुम्हाला 5-6 दिवसांनी साधारण तुम्ही बुकिंग केल्यानंतर तुम्हाला भेटून जाईल. ओके. चालेल. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी जो आपला कालचा प्रश्न होता मागच्या लेक्चरमधला आणि ज्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे. दरवर्षी जागतिक हृदय दिन हा कधी साजरा केला जातो? जागतिक हृदय दिवस कधी असतो? हा असतो 29 सप्टेंबरला. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. मानवी हृदयाला 4 कप्पे असतात आणि मानवी जी काही हृदय रक्ताभिसरण संस्था आहे ती दुहेरी प्रकारची आहे. अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025ने कोणाला जाहीर सन्मानित करण्यात आला आहे? ओके. हे व्यक्ती आता लास्लो नाव अवघड आहे. त्याचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा. लास्लो क्रॅस्नाहोरकाई. क्रॅस्नाहोरकाई लक्षात ठेवा. ओके. लास्लो क्रॅस्नाहोरकाई हे कोणत्या देशाचे आहेत कोण सांगतं कमेंट बॉक्समध्ये बघू. हे कोणत्या देशाचे व्यक्ती आहेत? लास्लो क्रॅस्नाहोरकाई यंदाचा म्हणजे 2025चा जो साहित्यातील नोबेल पुरस्कार तो देण्यात आलेला आहे आणि साहित्यातील नोबेल पुरस्कार पहिले भारतीय व्यक्ती असते त्यांचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न. नुकतेच बांगलादेशला हरवून कोणत्या देशाने सॅफचं साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन म्हणतो आपण सॅफचं अंडर-17 2025चा किताब जिंकला आहे. जिंकलाय कुणी? भारताने. भारताचा विजेता आहे. हरवलं कोणाला? तर तो बांगलादेशला हरवून आपण जिंकलो आहोत. पुढचा प्रश्न. नुकतेच महिला बचत गटाच्या सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो आपण महिला बचत गटाच्या सदस्यांना ओळखपत्र देणारे भारतातील पहिले राज्य हे कोणते बनलेले आहे? हा राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू ज्याची राजधानीचा चेन्नई. पुढचा प्रश्न. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू कोण बनले असतील नुकताच? त्यांचं नाव आहे आर अश्विन. रविचंद्रन अश्विन लक्षात ठेवा. बॉलर आहेत. स्पिनर सर्वांना माहिती असतील. पुढचा प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्यात BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BROने जगातील सर्वात उंच मोटारेबल रस्ता जो आहे तो मोटार रस्ता बांधलेला आहे. तर त्याचं तो राज्य आहे लडाख. लडाखमध्ये हे बांधण्याचं लक्षात ठेवा. 31 ऑक्टोबर 2019 मध्ये लडाखची स्थापना आहे. पुढचा प्रश्न. नुकत्याच भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेइकल EV ट्रक फ्लीटला कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? हे आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT या ठिकाणी. जो JNPT मध्ये कुठे येतो? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. रायगड जिल्ह्यामध्ये आहे IMP JNPT. पुढचा प्रश्न. नुकतेच भारत व कोणत्या देशादरम्यान कोकण 2025 युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं? भारत आणि कोणता देश कोकण युद्धाभ्यास साजरा करतात? तर ते आहे UK किंवा ब्रिटन. UK ब्रिटन लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिवस मेंटल हेल्थ डे जागतिक मानसिक आरोग्य दिवस कधी असतो? हा असतो 10 ऑक्टोबरला. 10 ऑक्टोबर साजरा केला जातो जागतिक मानसिक आरोग्य दिवस. पुढचा प्रश्न. नुकतेच शांततेचा नोबेल पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? दरवर्षी 10 डिसेंबरला नोबेल पुरस्कार वितरित केला जातं आणि शांततेचा नोबेल पुरस्कार हा विशेषतः नॉर्वे ओस्लो या ठिकाणी देण्यात येत असतो. यंदाचं भेटलेलं आहे व्हेनेझुएलाचे व्यक्तिमत्व मारिया कोरिना मचाडो यांना. मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचं शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय रेल्वेचा वापर करून काश्मीर खोऱ्यात वाहतूक करणारी देशातील पहिली ऑटोमोबाईल कंपनी कोणती बनलेली आहे?
ही पहिली ऑटोमोबाईल कंपनी बनली आहे. त्याचं नाव आहे मारुती सुझुकी. मारुती सुझुकी. पुढचा प्रश्न, 69वे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? हे कोणत्या राज्यात करण्यात आलं असेल? राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, याचं करेक्ट आन्सर आहे जम्मू काश्मीर. जम्मू आणि काश्मीर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, नुकतेच आलेल्या टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग 2026 नुसार सलग 10व्यांदा कोणते विद्यापीठ हे प्रथम क्रमांकावर संपूर्ण जगामध्ये? तर ते ऑक्सफर्ड. ऑक्सफर्ड विद्यापीठ हे लक्षात ठेवा अमेरिकेमध्ये येतं, हे 1 नंबरला आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पहिल्या मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर हे व्यक्तिमत्व येतं दीपिका पदुकोण. दीपिका पदुकोण अभिनेत्री सर्वांना माहिती असतील. पुढचा प्रश्न, नुकतेच IUCN, ज्याला आपण इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणतो आपण, IUCN केंटन मिलर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण असतील? त्यांचं नाव आहे डॉक्टर सोनाली घोष. डॉक्टर सोनाली घोष लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवईजी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोणत्या ठिकाणी दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कोनशिला करण्यात आले आहे? हे आहे मंडणगडला. मंडणगड कुठे येतं? मंडणगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. मंडणगड लक्षात ठेवा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा कधी साजरा केला जात असतो? हा असतो 10 तारखेला, हा असतो 11 ऑक्टोबरला. 11 ऑक्टोबरला असतो, लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. आणि महाराष्ट्रामध्ये असतो कधी? 3 जानेवारीला. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते. चला, ह्या प्रश्नाचं सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच मिसेस युनिव्हर्स 2025चा मुकुट जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ठरले? तुमच्यासमोर ऑप्शन आहेत. प्रश्न नीट वाचा बरं का. प्रश्न नीट वाचा आणि उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, चला, या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या बघूयात. अगदी छान पद्धतीनं, खूप छान पद्धतीने शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आणि घरपोच जर आपलं जो पुस्तक आहे नादवरीचं पुस्तक जर घ्यायचं असेल तर नक्कीच या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. बाकी दुकानात देखील पुस्तक अवेलेबल आहेत, सर्वांनी घ्यायचं आहे. चला, इथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटत उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि रात्री 10:30 वाजताच्या नादवरीच्या लेक्चरमध्ये आणि 9 वाजताच्या डेली करंट अफेअर्स व GKच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. जय हिंद.